नमस्कार, मी ॲडव्होकेट रूपसिंग वसावे, युवा क्रांतीच्या प्रदेशाध्यक्ष. आज आम्ही युवा क्रांतीच्या माध्यमातून जे तळोदा तालुक्यातील रावलापाणी जे गाव आहे, तिथे रावलापाणीतील जे गोळीबार झाला होता, त्या स्मृती स्थळावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवण्याच्या अनुषंगाने आमची पूर्ण टीम रवाना होत असताना सावरपाडा ग्रामपंचायत अंतर्गत जे येणारे रावलापाणी रस्त्यावर जे गाव आहे की हातबारी पाडा म्हणून, त्या ठिकाणी काही कालावधीसाठी आम्ही थांबलो असता त्या ठिकाणी अशी विदारक अशी परिस्थिती आम्हाला दिसून आली. त्यामुळे आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही त्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने आम्ही जे निजरा नदी आहे, त्या नदी पात्रातून त्या गावातील जे काही महिला आहे, काही लहान लहान बालकं आहे, पुरुष आहे, असे त्या नदी पात्रातून पाणी आणत होते आणि पाणी आणत असताना त्यांना आम्ही एकच प्रश्न केला, की हे पाणी एवढं कशाला वाहतूक करताय? तर त्यांनी एवढं आम्हाला सांगितलं, की उद्या कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना सेवा करता यावी, या प्रामाणिक हेतूने त्यांनी ते हे टाक्या भरून ठेवण्याचा त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला होता. या ठिकाणी एवढंच नमूद करावं वाटतं, की शासन कोट्यवधीचा निधी हा ग्रामीण भागातील लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये यावा म्हणून शासन कोट्यवधीचा निधी हा त्या ठिकाणी खर्च करत असतो. मात्र या ठिकाणी साधे मूलभूत गरजा ज्या आहेत, ज्या पाण्याचा साधा प्रश्न या ठिकाणी शासनाने सोडवलेला नाही आणि ज्या ठिकाणी आपण आजच आम्ही या वृत्तपत्राच्या माध्यमातून बघितलं, कोट्यवधीचा निधी हा फक्त कागदपत्रे नाचवून कोट्यवधीचा निधी हा त्या ठिकाणी मंजूर झाल्याच्या शासनाकडून भासवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात आम्ही जी परिस्थिती आम्ही आज या माध्यमातून बघितली, पूर्णतः विदारक परिस्थिती आहे. तर आम्ही या माध्यमातून एवढं शासनाला एवढंच विनंती करतो, जे सावरपाडा अंतर्गत येणारा जे हातबारी पाडा आहे, त्या ठिकाणी जो मूलभूत प्रश्न म्हणून जो पाण्याचा जो प्रश्न हा तो तातडीने मार्गी लावण्यात यावा. अन्यथा येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही त्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत. द्वितीय 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 शून्य हो ये हातबारे गाव रहिवासी तुम अरे वासे किती वर्षापासून हे होता आमो ते दादा हिसाब बाबांनी म्हणजे 81 मृत व्हायचा दादा 81 एक्क्याऐंशी हो महिने निकाल होय मग नाही हो हे बघूया 81. 1981 पासून या गावामध्ये ते राहत आहेत. हो म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नाही तेव्हापासून या रावला पाणीच्या रस्त्यावर हे हातबारी म्हणून गाव आहे. गाव आहे. तिथे हे अनेक वर्षापासून या ठिकाणी रहिवास आहे, तरी त्यांना साधे रस्ते नाही, पाणी नाही आणि आपण बघू शकतायत निस्वार्थपणे सेवा बजावण्याकरिता हे जे लोक आहेत, हे लोक जिल्हाभरातून येणार जे समाज आहे त्यांना पाणी देण्यासाठी हे सकाळपासून पाण्याची वाहतूक करतात. ते किती विदारक चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो. साधा पाण्याची व्यवस्था शासनाने या ठिकाणी केलेली नाही. टँकर येऊ शकतात, टँकरची व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही. असं एकंदरीत चित्र जर बघितलं मित्रांनो, आम्ही या माध्यमातून एवढंच सांगू की हे का तुम्ही पंपे मंजूर काही नाही दादा पंप ह्याने मेन चीज ने मग पाहिजे दादा हो काही नाही पोरिया मग तारास को तामो ओमे महावणार ह्यांचा 1000 दुनिया उजा आहे बिचारकी को बागे बागे पोते वेगळे आज पोच मिनिट काल पिवडावणार आहे पाय. म्हणजे किती जबरदस्त परिस्थिती आहे की आज सकाळपासून हे पाणी भरत आहेत आणि उद्या येणाऱ्या पाहुण्यांना हे पाणी देण्यासाठी म्हणजे हे समाजामध्ये एकीकडे आपण पाहतो की जरी ही दुःखद परिस्थिती असेल तरी एका समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी त्यांच्या भावना किती निस्वार्थ आहे की येणाऱ्या लोकांची सेवा बजावण्यासाठी म्हणजे सकाळपासून ते लोक एक सेवेच्या भावनेने या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे माझ्या या माध्यमातून शासनाला एवढंच विनंती आहे की अनेक वर्षापासून हे प्रलंबित जे प्रश्न आहे, या मूलभूत गरजा आहे, हे मोठे प्रश्न नाही, साधा हात पंप तरी होणे गरजेचे आहे. तर या माध्यमातून आम्ही एवढं शासनाला एवढंच विनंती करू, आम्हाला येत्या काही दिवसामध्ये आम्ही एक जन आंदोलन तर उभारणार आहोत, पण येत्या काही दिवसामध्ये या गावामध्ये पाण्याचा प्रश्न जर तातडीने सोडवला नाही तर आम्ही या माध्यमातून शासनाला आम्ही इशारा देतो आहे की हे चित्र येत्या 8 ते 10 दिवसामध्ये बदललं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत.